इरिलिव्हंट आहेत, अवघड आहेत फार. आता इनफॅक्ट मी तुम्हाला एक गंमत सांगतो. काल ना RRB क्लर्कची प्रिलिमिनरी एक्झाम झाली बरोबर. आता त्याच्यात काय की आता समजा मॉक टेस्टमध्ये जर तुम्ही गेलात, म्हणजे यांच्या या मॉक टेस्ट आहे. आता या मॉक टेस्टमध्ये ही RRB क्लर्कची मी टेस्ट घेतो आणि रँडमली मी कुठल्याही टेस्टवर क्लिक करतो प्रीच्या, आणि याच्यामध्ये न्यू पॅटर्न मॉक टेस्ट म्हणतो, म्हणजे 20-20 मिनिटांची टेस्ट आहे. आता मी याचा रिझल्ट पाहतोय, दिली ती टेस्ट त्याने. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर मी व्ह्यू सोल्युशन पाहतो. सोल्युशन मुद्दा म्हणून की बाबा पेपर पॅटर्न कसा होता तो मला बघायचा आहे. हां क्वांट बघा, केसलेट हा डी आहे बरोबर. इथं 500 टोटल बिस्कुट, त्यापैकी हे व्हीट बिस्कुट आहे, तर उरलेले दुसरे कुठले तरी असतील, व्हीट आणि बटर आहे म्हणे, उरलेले बटर आहे बरोबर. हा एक डी होता. त्यानंतर हा केसलेट होता, केसलेट, आणि तो केसलेट होता डायरेक्ट व्हेन डायग्राम बेस. RRB क्लर्कची प्रीची परीक्षा आणि त्याला व्हेन डायग्राम बेस केसलेट बघा. त्यानंतर तुम्ही बघा, हा ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनचे प्रश्न आहेत. कशाचे? सिम्प्लिफिकेशनचे नाही. ते बघा व्हॉट ॲप्रॉक्सिमेट. मी तुम्हाला जर तुम्ही माझं ॲनालिसिस बघितलं असेल, त्या दिवशी मी पेपर संपायच्या अगोदर एक पॅटर्न लिहून ठेवला होता की सिम्प्लिफिकेशन येतील 10 ते 15, आणि जेव्हा मुलांचे पेपर संपले तेव्हा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकलं की सिम्प्लिफिकेशन आले होते. ॲप्रॉक्सिमेशन लिहिलं होतं का? हे असले फालतू प्रश्न विचारतात बघा. ॲप्रॉक्सिमेशन आहे बरं, लहान सहान नाही, डायरेक्ट 15 प्रश्न आहेत बरोबर. आता हे नंबर सिरीज आहे बघा, काहीच्या काही लॉजिक आहे. इंटू 5 + 1 इंटू 5 + 1 म्हणजे आता तुम्ही याला 5 ने गुणा, 0ला 5 ने गुणा 0 + 1, 1ला 5 ने गुणा 5 + 2, 7ला 5 ने गुणा 35 + 4, कोणाचं डोकं लागेल? म्हणजे अशी विचित्र विचित्र पॅटर्न. हे बघा इथं लॉजिक काय, 8 27 हा ठीक आहे समजा. इकडे बघा हे काय, ट्रिपल डिफरन्स 11 13 17 19 आहे ट्रिपल. त्यानंतर डिवायडेड बाय 2 + हे समजा ठीक आहे, 15चा पाडा वाटतं. हे बघा 3चा क्यूब + 3, 5चा क्यूब + 5, 7चा क्यूब + 7 ठीक आहे, हे पण ओके. अरिथमॅटिक तर असणारच आहे. त्यानंतर व्हेरिएबल बेस कमर्शियल आहे बघा, 76 ते 80, आणि 15 प्रश्न आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आले. किती आले? 3 विचारलेत क्वाड्रॅटिक इक्वेशन, 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता मुळात जर ॲक्च्युअल एक्झाम बघितली तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असूच शकत नाही. ॲप्रॉक्सिमेशनचे यांनी 12-10 प्रश्न विचारले, सिम्प्लिफिकेशनचे किती होते? 15. DI पण 2 विचारायला पाहिजे, यांनी किती विचारले? आता यांनीच घेतलेली लाईव्ह टेस्ट बघूया आपण. म्हणजे मेमरी बेस्ड टेस्ट आली असेल यांची काल, लाईव्ह टेस्टमध्ये असेल बघा. हां हे बघा, मेगा IBPS क्लर्क लाईव्ह मॉक टेस्ट नाही ना, यांची मेमरी बेस्ड टेस्ट नाही आली का रे? कुठे? नाही, यांची मेमरी बेस्ड टेस्ट आली होती काल एक. कुठे? हां हे बघा, हे मेमरी बेस्ड टेस्ट कधी झाली परीक्षा? 10 ऑगस्ट 2024. आता पेपर बघा, इतका चिल्लर पेपर होता कालचा, म्हणजे ॲक्च्युअल एक्झाम आणि यांचा काही दूरदूर संबंध आहे तुमच्या लक्षात येईल. हे बघा ॲक्च्युअल आपण क्वांटवर येऊया, सबमिट सेक्शन करून टाकू. हे बघा काय होतं एक्झाममध्ये, 10 हे 1 पट 2 पट 3 पट 4 पट, कोणाचे 4 पट? हे बघा होतं काय एक्झाम? हे बघा 7 ने वाढला, 11 ने वाढला, 14 ने 13 ने वाढला, 7 आणि 11 मध्ये 4चा वाढ आहे, पुन्हा 13 प्राईम नंबर आहेत बरोबर आहे. पुढे किती येईल? 17. आता त्याच्यात 17 जर मिळवले तर ती किती येईल? 59. हे बघा दुप्पट 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 दिसतंय. 113चे डबल 226,
-1 -1 -1 8 दुने 16 -1 15. हे बघा कितीने 40 60 80 100 बरोबर आहे. 340 असेल. होतं काही प्रश्नात अवघड. हे बघा कितीने वाढला 36ने, कितीने कमी 25ने, कितीने वाढला 16ने, म्हणजे स्क्वेअर आहे. आता किती 9ने वाढेल की कमी होईल? कमी होईल. म्हणजे किती येईल? 54. होतं काही प्रश्नात अवघड. हे बघा किरणचं प्रेझेंटेज 15 वर्ष आहे. 5 वर्षानंतर किरणचा आणि सुमितच्या वयाचा रेशो 4 आसपास. 5 वर्षानंतर किरणचं वय 20, 4 म्हणजे 20 तर 7 म्हणजे 35, 5 पट. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर सुमीचं वय किती होईल? 35. आजचं वय विचारलं सुमीत नाही 3 वर्षापूर्वीचं. आजचं वय असेल 30. 30 - 5 3 किती? 27. होतं काही अवघड. राहुल इन्व्हेस्ट 2500 सिंपल इंटरेस्ट 8% x वर्ष. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ द सिंपल इंटरेस्ट 800. मला एका वर्षात 25 साठी 200 रुपये भेटणार तर 8 वर्ष भेटायला 4 वर्ष थांबावं लागेल 800 रुपये भेटायला. होतं काही अवघड. नेहाने एक वस्तू 3000ला घेतली आणि स्नेहाला विकली ॲट अ लॉस ऑफ 2000. मोबाईल फोन बरोबर. आणि सोल्ड इट स्नेहा म्हणजे 1000ला विकली. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ मोबाईल फोन इफ स्नेहा हॅड सोल्ड इट ॲट 20% प्रॉफिट. 2000 1000ला घेतली आणि 20% प्रॉफिटने विकली. कितीला विकेल? 1200ला. जानकी कॅन कम्प्लीट 6 days. जानकी अँड स्वाती टुगेदर इन 3 त्रिक 7 त्रिक 21 आणि 3 24. इन हाऊ मेनी डेज स्वाती अलोन? 24 जर LCM घेतला तर ही किती लाडू खाईल? 4. आणि दोघी मिळून घेतील 24 24 कॅन्सल 7 म्हणजे 1 खाईल 1. मग 24/1. तुम्हाला काय विचारलं होतं? अलोन कम्प्लीट. दोघींना 7 त्रिक 21 आणि 2 किती? 24. 24 24 कॅन्सल. हा 4 खाईल आणि ही 7 खाईल म्हणजे 3 लाडू. 24/3 8. बाकी मी आधी हे तुम्हाला दाखवतो नंतर क्वेश्चन सॉल्व करतो काही प्रॉब्लेम नाही. हे बघा डी आहे. बघा काय होतं लोक पिक्चरला चाललेत. किती चिल्लर प्रश्न आहे बघा. काय होतं 210 220 लोक चालले आणि 280 चालले आणि ह्या असं व्हॅल्यू. द टोटल नंबर ऑफ पीपल वेंट मूव्ही ऑन संडे इज इक्वल टू द ॲव्हरेज नंबर ऑफ मूव्ही इन मंडे अँड ट्यूजडे टुगेदर. बघा मंडे आणि ट्यूजडे 220 आणि हे 280 मिळून झाले 500. 500 4 दे. संडेला जाणार लोक ॲव्हरेज आहे. नंबर ऑफ मेल टू वेनसडे. वेनसडेला किती लोक गेले? 700. 300 आणि 400. तुम्हाला विचारलं फेमेल किती? 400. कारण मेल टू फेमेलचा रेशो काय होता? 3:4. फाइंड द नंबर ऑफ ट्यूजडे टू थर्सडे. ट्यूजडे टू थर्सडे. हे बघा ट्यूजडेला 280, थर्सडेला 540. 280 आणि 540. 280 आणि 540 नाही हे 280 बरोबर आहे. हां आणि ही व्हॅल्यू किती होती? 25चा भाग आहे रे. हां एकास किती? 2. मला वाटतं मग पहिला प्रश्न रॉंग झाला आहे. आपण 225 घेतलं ना ते तर ही व्हॅल्यू 225 आहे हां मंडेची आणि ही व्हॅल्यू 275 आहे. कोइन्सिडेंटली करेक्ट आलं. ठीक आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ पीपल हु वेंट मूव्ही ऑन वेनसडे अँड फ्रायडे. वेनसडेला किती बघा 700. फ्रायडेला किती आहे? 650. कितीचा डिफरन्स आहे? भिकारी प्रश्न. टोटल नंबर ऑफ वेंट मूव्ही ऑन थर्सडे. थर्सडेला किती होते? 550. व्हॉट % ऑफ द टोटल हु वेंट मंडे अँड ट्यूजडे. मंडे अँड ट्यूजडे 500. 550 500 10 110%. बघा किती आहे? हे काय? कुकीज, कपकेक, कॅन्डीज. आला होता एक्झामला सेम टू सेम. बरं प्रश्नात काय एवढीच इन्फॉर्मेशन आहे बरं का. बाकी काहीच नाही. ना पर्सेंटेज आहे ना काही आहे ना काही आहे. द नंबर ऑफ कुकीज प्रिपेअर्ड बाय बेकर डी इज 20% ऑफ द मोर दॅन द नंबर ऑफ बेकर सी अँड द टोटल नंबर ऑफ कुकीज कपकेक्स अँड प्रिपेअर्ड टुगेदर इज डी इन 340. नंबर ऑफ कॅन्डीज अँड कपकेक्स. बरं आता इथं बघा कुकीज किती प्रिपेअर्ड केल्या? सीपेक्षा 20% जास्त 540. 1340 काय? कपकेक्स कुकीज आणि कॅन्डीज आहेत. कपकेक कुकीज आणि कॅन्डीज त्यातले 540 जे आहेत तर ते 800 आहेत. तुम्हाला विचारलं कॅन्डीज अँड कपकेक किती येईल? 800. आउट ऑफ द टोटल नंबर ऑफ कपकेक प्रिपेअर्ड बाय बेकर ए अँड बी 40 and 45% and 50% वेअर सोल्ड. फाइंड द नंबर ऑफ कपकेक सोल्ड. सोल्डच विचारलं ना. एने किती कपकेक बनवले? 720च्या 45% म्हणजे 324 आणि 50% म्हणजे 160. 324 + 160 484. नंबर ऑफ आईस केक्स प्रिपेअर्ड बाय बेकर बी इज 11/8 ऑफ द नंबर ऑफ कॅन्डीज प्रिपेअर्ड बाय बी.
बीने किती कॅन्डीज प्रिपेअर केल्या 8 म्हणजे 550 अँड द रेशो ऑफ आईक्स केक बी टू सी 9 550 तर 4 म्हणजे 450. द नंबर ऑफ कुकीज प्रिपेअर्ड बाय बी इज व्हॉट पर्सेंट. बीने किती कुकीज प्रिपेअर केल्या 600 इज व्हॉट पर्सेंट ऑफ द सम ऑफ कॅन्डीज प्रिपेअर्ड बाय ए अँड कपकेक प्रिपेअर्ड बाय सी. एच्या कॅन्डीज किती आहे 555 आणि सीचे कपकेक किती आहे 645 1200 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 600. फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ कुकीज प्रिपेअर्ड बाय बेकर ए. कुकीज एच्या कुकीज किती आहे 280 आणि कपकेक बाय बी बीचे कपकेक 320 4ने भाग दिला 760. होतं सिम्प्लिफिकेशन. मी म्हणलं ना काय येईल सिम्प्लिफिकेशन. बघा हा 15 आहे याने याला भाग दिला 450 120 म्हणजे 8चा भाग आहे. हे 120 80 10चा भाग नाही 4 आहे ना 20चा भाग. हे 160 आणि हे 55 160 मधून 105. बघा प्रश्नही वाचायची गरज आहे का. हे किती 3000 हे किती 200 200 मधून 180 मायनस करा 20 3000ला 20 ने भागा नाही 300ला 20 ने भागा 15. हे बघा हा किती 400 390 उरले 10 150 मधून 309 110 मायनस करा 140. बघा हा 19 आहे बरोबर आहे. याला 36 करू याला 36 करू हा होईल 10 10 आणि 11 21 21 मधून 4 मायनस करा बरोबर आहे ना. हां बरोबर. 42% ऑफ 1500 630 हे किती येईल 630 प्लस येईल 28 हे 28 आणि हे 710 738 738 मधून 630 जर मायनस केले तर व्हॅल्यू येईल 108 का. हां या दोघांचा आता हा ब्रॅकेटमध्ये कळेणार आहो तरी पूर्ण घेऊया. 63 मधून 14 मायनस करा 49 7 7 आणि 74 9 9 गुणिले 15 135 ते कळत नव्हतं बाकी काही नाही. या दोघांची मिळून बेरीज येईल 84 12 12 आणि 90 हां 37% 3/8 50 गुणिले 3 150 150 प्लस 16चा स्क्वेअर 256 150 प्लस 256 406 31 आणि 227 मधून 31 गेले 196 14 470 प्लस 14 484 कुणाचा स्क्वेअर आहे 22चा. 4ने भाग दिला याला 676ला तर हा 26 भागिले 4 जर म्हणलं 26 भागिले 2 म्हणलं तर 13 41 मधून 13 गेले 41 मधून 13 नाही जास्त होत आहे. हा 13चा भाग बरोबर आहे. 41 मधून 13 गेले 28 7च्या पाड्यात किती नंबरला आहे 4. 550 हे दोन्ही मिळून झाले 1600 किती झाले 1600 1600 कॅन्सल 50 मध्ये 350 मिळवा 410. हा दोघांचा भाग जर दिला तर हा भाग काटाकाटीत अजून काही कॅन्सल होतो का. हा 140 आहे हा 5चा आहे आणि हा 4 5 चौक 20 7 हा 325 प्लस 25 350 प्लस 20 370 काय भागाकार आहे का नाही पूर्ण याच्यात आहे मला वाटतं पूर्ण याच्यात येते 13 5 5 325 प्लस 20 345 1960 नाही रे काहीतरी करेक्शन वाटते मला याच्यामध्ये स्किप करून टाकतो याला. 80 नंबरचाच होता तसा पण 13 5 65 आणि 20 85 आणि या 110 येतं का कसं काय या दोघांची मिळून बेरीज होईल ना. अच्छा म्हणजे एवढाच ब्रॅकेटमध्ये आहे का. अच्छा 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 हां मग 100 किती येतं 10. हां हे बघा स्पीड आपलं टाईम स्पीड डिस्टन्स राहिलं ना
कार A speed is 20 km per hour less than the B can cover 300 km in 5 hour and बस. बरं, ही बसची स्पीड किती? 60. 60 पेक्षा कारची स्पीड 20 ने कमी आहे म्हणजे किती? 40. 40 200 जायला किती तास लागेल? 5 तास. हे बघा, टू इंटिजर्स हुज प्रोडक्ट इज 5 लेस दॅन 23. दोघांचा गुणाकार जो आहे हा 23 पेक्षा 5 ने कमी म्हणजे 18. A इज हाफ ऑफ B. 2 आणि 3 आणि 18 दोन संख्यांचा गुणाकार आहे, एकाच 2चा रेशो आहे. 6 आणि 3 तर A इज हाफ म्हणजे B ची व्हॅल्यू 6 येईल. B ची व्हॅल्यू विचारली ना. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 96. एरिया असतो हाफ ऑफ बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. बेस आणि हाईट आहे म्हणे हे 3x आणि हे 4x बरोबर किती? 96. 4 त्रिक 12, 12 ने याला भाग दिला 8चा. 8 दुनी किती? 16. एक्सची व्हॅल्यू आली 4. तर तुम्हाला विचारलं हाईट काढा. हाईट आहे 4. 4 चौक किती? 16. 180 मीटर लॉंग ट्रेन क्रॉसेस अ पोल इन 9 सेकंड म्हणजे 20 ची स्पीड आहे. इफ द स्पीड ऑफ ट्रेन इज 30 केली. टाइम टेकन टू सेम पोल 166 सेकंद येईल ना. 6 सेकंद. त्यानंतर राहुल्स मंथली इन्कम इज 32,000. ही स्पेंड 40% ऑफ हिज इन्कम ऑन टेलिव्हिजन. 2,000 हिज मदर अँड सेव्स द रिमेनिंग अमाऊंट. हे 1280 आणि हे 2000. 12,800 प्लस 2000 14,000. यातून 14,000 मायनस केलं ते 18 17,600. आठशे ना. हां, 17,200 बरोबर. द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स इज 3:1. द डिफरन्स बिटवीन बॉयज अँड गर्ल्स इन क्लास इज 44. 65 स्टुडंट. 2 म्हणजे 44 तर 4 म्हणजे 88. बघा 40 प्रश्न संपलेत 13 मिनिटात. ॲक्च्युअल एक्झाम अशी असते आणि खरी एक्झाम तशी असते जी तुमची विनाकारण परीक्षा घेते. म्हणून मी तुम्हाला सांगतो बाबांनो काय करायला पाहिजे? रिलिव्हंट टेस्ट द्यायला पाहिजे. बरं सर मग मी काय करू? 40 पैकी 40 करेक्ट. तर रिलिव्हंट टेस्ट दिलं बाय डिफॉल्ट कॉन्फिडन्स वाढणार आहे. काय फार मोठी गोष्ट आहे का? बरं सर मी हे जे एक्झाम आहे ही एक्झाम ॲक्च्युअल एक्झाम ही तर अशी होते पण गाईडलीच्या टेस्ट तर अशा आहेत. मग मी काय करू? ठीक आहे ना, गाईडलीच्या टेस्टला किंवा अड्डाच्या टेस्टला किंवा प्रॅक्टिस मॉकच्या किंवा हॉलीबोर्डच्या टेस्टला ॲक्च्युअल एक्झाम समजू नका ना. बघा हे आपल्याला कशामुळे जमले माहिती आहे का 13 मिनिटात? कारण आपली प्रॅक्टिस इथं आहे आणि परीक्षा समजतंय मी काय म्हणतोय? तर ॲक्च्युअल एक्झाम वर आहे म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपली खूप हाय लेवलची आहे आणि एक्झाम ही खूप चिल्लर लेवलची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबा प्रॅक्टिस तुम्ही हाय लेवलचीच करा. म्हणून आपल्या बरं आपल्या बुकमधले DI अवघड होते कितले अवघड होते? बरं हेच नाही म्हणत मी, DI प्रीमध्येच लिहिलेत बरं का. त्या लेवलचे DI IBPS PO प्रीला पण येणार नाही. IBPS PO प्री लेवलचे DI पण आपल्या बुकपेक्षा इझी असतील. तो RRB POची एक्झाम जर कोण दिली असेल त्यांनी अनुभव घेतला असेल. RRB POची एक्झामचे DI हे आपल्या बुकपेक्षा पण इझी आहेत कंपॅरेटिव्हली. तर आपण अभ्यासच त्या लेवलचा करावा की खालच्या लेवलचा ॲटोमॅटिकली. मग तरी पण गाईडलीच्या टेस्ट द्याव्या की नाही द्याव्या? द्यायला पाहिजे. कशासाठी द्यायला पाहिजे? प्रॅक्टिस म्हणून. हो सर मला गाईडलीच्या टेस्टमध्ये 17 मार्क पडले मी काय करू? मरतो काय? असा विचार नका करू ना. टेस्ट कशासाठी आहेत? प्रॅक्टिससाठी. बरोबर आहे की नाही? टेस्ट हा प्रॅक्टिसचा भाग आहे. मग प्रॅक्टिस आपण हाय लेवलची करूया. बरं मी तुम्हाला अगोदरच काय सांगितलं पेपर पॅटर्न त्यांचा कसा होता? एकदम इरिलिव्हंट. त्यात ॲप्रॉक्सिमेशनचे प्रश्न नंबर सिरीज काय होतं काय नंबर सिरीजमध्ये? कुठं नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन DI बरोबर. त्यानंतर या सगळ्या प्रश्नामध्ये कुठंतरी तुम्ही मला पेन पेपर वापरताना पाहिला का? पेन पेपर मी फक्त आणि फक्त एका प्रश्नात वापरला तो म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगलवाला बरोबर. बाकी पेन फक्त टिक 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 करायचा होतो आपण कारण स्पीड त्या लेवलची करा. चालेल. म्हणून टेस्ट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे. पण त्याला काय म्हणून द्यायला पाहिजे? त्या काही ॲक्च्युअल एक्झामच्या टेस्ट नाही आहेत. त्या फक्त आणि फक्त
प्रॅक्टिसचे आहेत. ओके, चलो भेटूया उद्या. उद्या नवीन टॉपिक चालू करूया, टाइम स्पीड डिस्टन्स. ओके.